नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. 75 वर्ष राजकीय रिटायर्ड वर्ष अशी सुरुवात 2014 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू झाली. नुकतेच सरसंघचालक यांनी यावर एक वक्तव्य करून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणलं. मोहन भागवत यांच्या वक्तव्याने नवा राजकीय पेच निर्माण झाला. काय म्हणाले थोडक्यात मोहन भागवत ते जरा तुम्ही ऐका. 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ. 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो. लोकसभा निवडणूक 2024 नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंचालक मोहन भागवत यांनी वयाच्या 75 वर्षाच्या वय मर्यादेवर पुन्हा एकदा वक्तव्य केल्याने भाजपसह संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. अयोध्येतील राम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख प्रेरक मोरोपंत पिंगळे यांच्या चरित्र पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मोहन भागवत म्हणाले, 75 वर्ष पूर्ण झाली की शाल पांघरण्याचा अर्थ असा की आता बाजूला व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी. आता 75 वर्षाचे कोण झाले हे सगळ्यांना माहीत असेलच. नंबर 1 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. नंबर 2 मोहन भागवत. आता यांनाही दोघांनाही रिटायर व्हावे लागेल आणि ते दोघं होणार काय यावर मात्र विपक्ष आक्रमक होऊन भागवतांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेचा झोड उडवलेला आहे. नक्कीच आहे, पण आता दोघेही रिटायर होतील काय असा प्रश्नही या देशासमोर आहे. आणि खरंच यांनी जर नियम पाळले तर भाजपमध्ये एक शिस्त आहे असंही संबोधल्या जाईल. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर टोला लगावत म्हटले की ज्यांनी लालकृष्ण अडवाणी, जोशी, जसवंत सिंग यांना सक्तीने रिटायर्ड केले ते स्वतः 75 वर्ष पूर्ण झाल्यावर काय करतील. आम आदमी पार्टीनेही याआधी असेच वक्तव्य करत भाजपची वयमर्यादा अधोरेखित केली होती. एक बाण दोन लक्ष. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर निशाणा साधला. ते म्हणाले, भागवत यांनी परदेशातून परतलेल्या मोदींना आठवण करून दिली आहे की 17 सप्टेंबर 2025 रोजी ते 75 वर्षाचे होणार आहेत. रमेश यांनी मिस्किलपणे हेही नमूद केले की भागवत स्वतःही 11 सप्टेंबर 75 वर्षाचे पूर्ण होणार आहेत. एक बाण दोन लक्ष यातच साधलेले आहेत. भाजपमधील वयमर्यादा कायदा. भाजपच्या संविधानात वयाबाबत कोणतेही स्पष्ट नियम नाही. मात्र काही राज्यांमध्ये पक्षाने वयमर्यादा निश्चित केलेल्या आहेत. उदाहरणार्थ छत्तीसगडमध्ये मंडळ अध्यक्षपदासाठी 35 ते 45 वर्ष, तर जिल्हा अध्यक्षपदासाठी 45 ते 60 वर्ष वयमर्यादा आहे. 2014 पासून सुरू झालेली रिटायरमेंट परंपरा ते काय आहे ते थोडं बघूया. 2014 साली नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून भाजपमध्ये 75 वर्षावरील नेत्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला करण्याची परंपरा सुरू झाली. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, करलाज मिश्र यांनी 2019 साली उमेदवारी नाकारली गेली. त्यांना मार्गदर्शक मंडळात पाठविण्यात आले. गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल यांनी वयामुळे राजीनामा दिला होता. नजमा हेपतुल्लाही 76 वर्षाच्या वयात मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत राजेंद्र अग्रवाल, संतोष गंगवार, सत्यदेव पचौरी आणि रीता बहुगुणा जोशी यांना वयाच्या कारणामुळेच तिकीट नाकारलं गेलं. नरेंद्र मोदी 2029 पर्यंत प्रधानमंत्री राहणार. विरोधकांनी 2025 नंतर मोदी रिटायर होतील असा प्रचार केला होता. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी खुलासा करत सांगितले की भाजपमध्ये वयमर्यादेचा असा कुठलाही नियम नाही. बघा, आता यांच्यासाठी हा नियम नाही आहे. मोदी 2029 मध्येही देशाचं नेतृत्व करतील असा त्यांनी ठामपणे विश्वास केला आणि सांगितलं. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही भाजपच्या संविधानात अशा कोणत्याही वयमर्यादेचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार 2029 पर्यंत मोदीचे नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्णय पक्षांतर्गत झालेला आहे. हे मात्र इथे विशेष आहे.
मात्र मोहन भागवत यांच्या सततच्या सूचक वक्तव्यामुळे संघ भाजप यांच्यातील अंतर्गत समीकरणावर अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. जर मोदी यांना 75 वर्ष अट लावली नाही तर यापूर्वी ज्या नेत्यांवर अट लावण्यात आली ती योग्य होती काय? त्यांना का राजकारणातून बाद केले असा प्रश्न खुद्द कार्यकर्ते सुद्धा करणार आहेत. मोदी यांनी स्वतः अट मान्य करून नवीन नेतृत्व निर्माण करावे असे वाटत असेल तरीही असे होईल का हे तर सप्टेंबर महिना लोटला की तेव्हाच कळणार. मात्र 75 वर्षाच्या अटीची उत्सुकता देशभर आहे. यावर आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि तुमच्या मोबाईलवर आमच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. धन्यवाद. नमस्कार.